कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगर रांगातील आदिवासी वाड्यांना रस्ता मिळावा या मागणीसाठी आदिवासी कार्यकर्त्यांनी वनविभागाला 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे। या कालावधीत वनजमिनीतून रस्त्याला परवानगी न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी दिला आहे। कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 ते जुमापट्टी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असून काही भागात काम सुरू झाले आहे। मात्र मानगाव तर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या वनजमिनीच्या भागासाठी अद्याप वन विभागाने परवानगी दिलेली नाही। कायद्यात बसूनही मंजुरी न मिळाल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर कर्जत वन विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आले। परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जिल्हा वनाधिकारी अनुपस्थित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली। वन विभागाकडून 5 मे पर्यंत परवानगी देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन 30 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले। मात्र दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास 1 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या घटनेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील काही दिवसांत वन विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आज 21 एप्रिल 2026 रोजी जुमापट्टी ते बेकरेवाडी या रस्त्यासंदर्भात आत्मदहनाचा इशारा देणारे आमचे सामाजिक कार्यकर्ते जैतू पारधी, गणेश पारधी यांनी या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देऊन वन विभागाच्या ऑफिसजवळ गेटवर हा आजचा ह्यो आंदोलनाचा पवित्र ह्या ठिकाणी घेतलेला आहे। आज खरोखरच या वन विभाग आणि संबंधित यंत्रणेचा आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण गेली स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून आदिवासी ह्या देशाचा मूळ मालक असताना सुद्धा आज आदिवासींना एक हक्काचा एक नागरिक सुद्धा मिळत नाही, हे फार दुर्दैव आहे। कारण रस्त्याअभावी आतापर्यंत आमच्या आदिवासींचे अनेक बळी गेलेले आहेत। त्यावेळी वेळच्या वेळी आम्ही ह्या घटनेसंदर्भात संबंधित खात्यांना निवेदना, मागणी, आंदोलनं हे अनेक वेळा केली, तरीसुद्धा संबंधित वन विभाग आणि संबंधित असलेली त्यांची PW यंत्रणा सहकार्य करण्याच्या मनस्थितीतून नाही आहे। म्हणून आज ह्या आंदोलनाची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे। तर आमचं म्हणणं हेच आहे की आज कर्जत तालुक्यामध्ये टोरंटोसारखा महाभयंकर प्रकल्प ह्या तालुक्यात येतोय आणि ह्या प्रकल्पामध्ये लाखोंनी झाडं तुटणार आहेत, पर्यावरण बिघडणार आहे, आदिवासीचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे। अशा प्रकल्पाला जर वन विभाग काही दिवसात परमिशन देते आणि आज आमचा आदिवासी समाज हा स्वातंत्र्यपूर्वीपासून ह्या भूमीवर राहतोय, त्यांना रस्त्यासाठी आंदोलन करावं लागते, ही अतिशय निंदनीय बाब आहे। म्हणून आजच्या ह्या आंदोलनाच्या निमित्ताने या प्रशासनाला आम्ही इशारा देतोय, जर आम्हाला 1 मेच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे याच्या अगोदर आम्हाला ह्या बेकरेवाडीचा रस्ता कामाला जर सुरुवात झालेली नाही, मंजुरी जर मिळाली नाही, तर 1 मे रोजी आम्ही भव्य असा आंदोलन ह्या ठिकाणी करू। मग त्या ठिकाणी रास्ता रोको असेल किंवा आत्मदहनाचा असेल, अशा अनेक प्रकारचे आंदोलन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल। याची दखल ह्या प्रशासन घ्यावी अशी ह्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।